सो गाईज आता आम्ही चाललोय, मित्र येतोय शुभम. तो गाडी घेऊन येते 4 व्हीलर. त्या गाडीत पेट्रोल टाकायला चाललोय आणि पेट्रोल टाकायला आम्ही बघत असले नटून नटून चाललोय आणि पेट्रोल वगैरे टाकलं आणि पोरांचं ठरलं दापोलीला जायचं. तर बघा दापोली. सो हे गाईज, वेलकम टू माय न्यू व्लॉग. तुमचं स्वागत आहे माझ्या न्यू व्लॉग मध्ये. आणि फायनली मी घरी पोहोचलोय. कालच रात्री आलो. काल 9:05 काहीतरी निघालो मी मुंबईवरनं, पनवेलवरनं. आणि काल मी बाईकवर आलो मुंबई टू महाड. अजून कोणालाच माहित नाही, कारण की कालचा ब्लॉग मी अपलोड नाही केला आणि कालचा ब्लॉग बनवायला जमला नाही. सो काल मी अपलोड नाही केला अजून. 9:05 मी पनवेलवरनं निघालो आणि इकडे कितीला पोहोचलो? 11, 11:30, 11:45 पर्यंत मी महाडला पोहोचलो. आणि त्यानंतर मग राकेश आणि शुभम भेटला. सो त्यांच्यासोबत बाहेरच होतो, जेवलो वगैरे. आणि मग रात्री म्हणजे घरी येईपर्यंत 12, 12:30 वाजले होते. सो कालच रात्री आलोय महाडला. सो गाईज, हे काहीतरी नवीन आणलंय पप्पानी, ऑनलाईन काहीतरी मागवलेलं. हे लायटर आहे बहुतेक. हे बघा, हे बघा, हे असं लायटर आपण एकदा ट्राय करू. पेटला. अरे वा, जमतं म्हणजे मला. हा पप्पाने ऑनलाईन मागवलेला. मी आता जस्ट बोललो की पप्पा काय ना काय ऑनलाईन मागवत असतात. हे बघा, अजून एक पप्पांचा पार्सल आलं जस्ट ऑनलाईन. म्हणजे ते ऑनलाईन तो ऍप जो त्यांना भेटलाय ना, तो ओपन करत बसतात आणि त्याच्यावर जे जे भेटेल ना त्यांना, ते आवडेल ते करत बसतात ऑर्डर. सो आता हे लायटर पण त्यांनी ऑनलाईनच मागवलेला आणि आतून काहीतरी आलं. आता काय आलं काय माहिती. चहा झाली आपली. चला, चहा आणि करंजी म्हणजे माझी एकदम फेवरेट. म्हणजे बाकी काय नसेल ना तरी चालेल. दिवाळीत मी फक्त मम्मीला करंजा बनवायला सांगतो. बाकी नाही फराळ बनवलंच तरी चालेल, मम्मीला सांगतो मी. पण चहामध्ये मला करंजी बनवून खायला लय आवडते. लय म्हणजे लय. तो गाईस, कोणाकोणाला आवडते करंजी आणि चहामध्ये? करंजी चहामध्ये बुडून कोणाकोणाला आवडते? मला तर भरपूर आवडते, म्हणजे एकदम माझी फेवरेटच आहे. सो गाईस, हा बघा अजून एक पार्सल पप्पाने मागवलाय. बाई सुर्वे, अजून एक पार्सल आलाय. बाई म्हणजे दिवाळीची शॉपिंग अगदी ऑनलाईनच केले वाटतं पप्पानी. इकडे एक बॉक्स आहे. हा जो मागाशी आला तो बॉक्स. हा आता अजून एक नवीन आला पार्सल. मज्जा आहे. सो गाईज, आता आम्ही चाललोय बाहेर. आकाश आहे माझ्यासोबत, कारण की मी आलो कळल्याच्या नंतर सगळे एक जमा होतात. काय नाही. सो आणि आकाश चाललोय बाहेर. बघू आता काय करायचंय काय नाही. प्लॅन तर काय फिक्स नाही आहे. जर काय प्लॅन फिक्स झालंच तर मग बघू. चला, दिवसाची सुरुवात झालेली अशा प्रकारे. बघा, खायला देते म्हणून कसे वाट बघत बसले. या चला, या चल, ये लवकर. बघ बघा कसला उठला. ये जेरू धर खा. खा चल. सो गाईज, आता आम्ही चाललोय, मित्र येतोय शुभम. तो गाडी घेऊन येते 4 व्हीलर. त्या गाडीत पेट्रोल टाकायला चाललोय आणि पेट्रोल टाकायला आम्ही बघत असले नटून चाललोय. सुद्धा काम नाही. आम्ही आता पेट्रोल टाकायला चाललोय. काम आहे डेंजर. येतोय बिल्डिंग खाली. चला, फायनली शुभम आलेला आहे शिवसेनेचा वाघ बनून. आम्ही आता चाललोय पेट्रोल टाकायला. मी आहे, आकाश आणि धूप गायकवाड. आता आम्ही चाललोय पेट्रोल टाकायला. पेट्रोल टाकून मग घरी जाऊ. सो गाईज, आम्ही चाललो तो पेट्रोल टाकायला आणि पेट्रोल वगैरे टाकलं आणि पोरांचं ठरलं दापोलीला जायचं. तर बघा दापोली. घरी कोणाला माहित नाही. घरी सांगितलं पेट्रोल टाकायला चाललोय आणि हे पोरं बोलतात नाही, पेट्रोल टाकलं ना आता दापोलीला जायचं. आता दापोलीला चाललोय. काय प्लॅन नाही, काय नाही, सरळ. हे बघा मस्ती बघा. चल, हारत उभा राहा. गाड्या घेऊन चाललोय आम्ही दापोलीला. आकाश शिंदेची एक बॉडी आहे आणि राकेश गायकवाडची एक बॉडी आहे. चालेल, फिरायला आलेत का झोपायला आलेत तेच नाही कळत. आम्ही आता पोहोचले दापोलीला. आम्ही चाललो तर मुरुड बीच वरती. दापोली बस स्टॉप आहे. आम्ही आता निघालोय बीचवर. सो गाईज, आम्ही आता पोहोचलोय दापोली बीचला.
डेंजर काम बघता बघता दापोली बीच. सो गाईज आम्ही फायनली पोहोचलो दापोलीला. काय देखो पब्लिक. अरे कोण आहे तुले रे? बघता बघता आलो दापोलीला. जे होईल ते होईल. आता पोहोचलोय सध्या तरी दापोलीला. तर जरा थांबू आपण अर्धा एक तास आणि मग निघू आपण घरी माडला. ना असंच मनात आलं ते करायचं बस. बाकी काय विषय नाही. ठरवून बिरून प्लॅन होत नाहीत. असे न ठरवता प्लॅन होतात सगळे. आवाजाची वाट लागली पार. आवाजाने पार. जेवढ्यात बसेल तेवढ्यात फोटो सेक्शन चालू आहे बघा. फोटो सेक्शन. फोटोग्राफर आम्ही खास मागवलाय बाहेरून. हे बघा हा फोटोग्राफर आम्ही मागवलाय बाहेरून आणि हा मॉडेल पण मागवलाय बाहेरून. कसली पोज आहे बघा ही. गाडी इर्टिका बघ. हा फोटोग्राफरच्या शिव्या आहे का. डेंजरच काम. निसताच फोटो कापू. स्थानिक लोक आहेत तिथले कोणतरी पोरं. त्यांना हा आकाश आणि हा राख्या जाऊन त्यांना काहीतरी बोलतायत. काय बोलतात काय माहिती. त्यांच्याशी काहीतरी बोलतायत. आणि हा बघा कुठे गेला. हा बघा आमचा हिरो शुभम मोरे. हा शिवसेनाचा वाघ कुठे गेले. हा हे बघा काय एवढा घन विषयावर बोलतात काय माहिती. आता आम्ही निघालो परत महाडला. जास्त काय थांबलो नाही आम्ही. 15-20 मिनिटं थांबलो आणि लगेच निघालो. आणि आता आम्ही आलोय आकाशचा कोणतरी मित्र आहे इथं. त्याचं हॉटेल आहे. सो त्याला भेटायला आलोय आम्ही. सो इथनं भेटून झालं का मग आम्ही निघू महाडला. सो गाईज आता फायनली आम्ही आलोय बिल्डिंग खाली. वाजलीत किती रे. 7:30 8 वाजले. 7:45 वाजले. सो आता चाललोय घरी. 8 वाजले ना. 8 वाजलेत. राख्या पण चाललंय घरी. घरी जाऊ जरा फ्रेश वगैरे हो नंतर परत बाहेर पडू. येणारच ना बाहेर. सो गाईज आता आम्ही चाललोय राकेशला कपडे घ्यायचेत. सो राकेशला कपडे घेऊ आणि मग आपण तसेच तिकडून जेवायला जाऊ. कारण की मम्मी पप्पांचा प्लॅन आहे जेवायला जायचं बाहेर. सो मी आहे, मम्मी पप्पा आहेत, बाबू आहे, राकेश आहे आणि आकाश शिंदे पण आहे. सो आपण पहिले राकेशला कपडे घेऊ आणि नंतर मग जेवायला जाऊ तिकडून. सो गाईज आता आम्ही चाललोय तिघं पण जेवायला. मम्मी पप्पा पोहोचलेत हॉटेलला. बाबूला बोललो घ्यायला. तर बाबू गेलाय पेट्रोल टाकायला. तो आता आम्ही चाललोय ट्रिपल सीट जेवायला. मित्राचंच हॉटेल आहे. हॉटेलला चाललोय. सो मगाशी आम्ही शॉपिंग करायला गेलेलो. राकेला शर्ट घ्यायचा होता. आम्ही मिनिमम दोन मिनिटात आम्ही शॉपिंग केली. 2 मिनिटात गेलो आम्ही तिथं आतमध्ये. डोर ओपन केला. मला तिथं तो शर्ट दिसला. मी उचलला. राख्याला बोललो राख्या बघ हा चांगला आहे. राख्याने बघितला. राख्या बोलतो लगेच पॅक करा. पॅक केला आणि त्याने पेमेंट केला. राख्याने लगेच बाहेर. 2 मिनिटात आम्ही शॉपिंग केली. एवढा फास्ट शॉपिंग केली आम्ही. सो गाईज आता आम्ही जेवण वगैरे झालंय आटपलंय आणि आता बाबूला शर्ट घ्यायचे, बाबूला कपडे घ्यायचे म्हणून बाबूला कपडे घ्यायला आम्ही 4 जण चाललोय. आणि बाबू आहे. बाबू का हो रहा. सो कपडे घेण्यासाठी आम्ही एवढी जण जातोय. घ्यायचंय तर फक्त एक शर्ट आणि एक पॅन्ट वगैरे काहीतरी घ्यायचे. सो आम्ही एवढी जण जातोय. मम्मी पप्पा वगैरे गेले घरी जेवून ते घरी चाललेत आणि आता आम्ही चाललोय कपडे घ्यायला. फटाकडे पण घ्यायचे. फटाकडे उद्या घेऊ. फटाकडे उद्या घेऊ आपण. आताच घ्यायचे. वाजत जाऊ रात्रभर वाजत. फायनली मी आता घरी आलोय. आता 12:30 वाजले. सगळे काम वगैरे म्हणजे जेवायला वगैरे गेले ना. बाबूला कपडे वगैरे घ्यायचे होते. बाबूला कपडे वगैरे घेऊन झाले. नंतर सलून मध्ये वगैरे गेलेलो राख्याला. सो आता फायनली घरी चाललोय. सो हा ब्लॉग तुम्हाला कसा वाटला ते मला नक्की कळवा. लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. थँक्यू.